नमस्कार, मी परिती सावंत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे कोळंबी मसाला। तर चला आपण साहित्याकडे बघूया। ही आहे हिरवी मिरची, हे 2 ते 3 मीडियम आकाराचे मी कांदे कापून घेतलेत, कोथिंबीर, मालवणी मसाला, हा आहे गरम मसाला, हळद, ही आहे काश्मीरी मिर्च पावडर म्हणजे मी कलर येण्यासाठी घेतले। त्याच्यानंतर हे आहे आलं लसूणची पेस्ट, मीठ, टोमॅटो आणि हे आहे मॅरिनेट केलेले कोळंबी। तर याच्यामध्ये मी मॅरिनेट करण्यासाठी टाकले मालवणी मसाला, हळद, मीठ आणि आगळ। आणि हे मी जेव्हा फिश मार्केटमधून आणले तेव्हा एका काकीने मला तिथेच छानपैकी साफ करून दिले, तर त्यांचा पण मी एक छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते। तर आपण छान गप्पा मारत बसल्या होत्या कोळंबी साफ होईपर्यंत। म्हणून ठेवलेली थोडी लावायला एवढीच आहे ना, मग त्याच्यात वाटतं तुझ्या नशिबात जास्त होते। मम्मी ते कोण सोबतचे तरी ॲक्टर्स ते नाही त्याकडे हे पापलेटने कोणते चॅनल एक मिनिट पापलेट पकड। चला आपण आता रेसिपी बघूया। तेल तापले तर मी ही मिरची टाकते। मिरची फक्त फ्लेवरसाठी टाकते, मी थोडीशी परतून घेते। तर मी घालते कांदा, कांदा छानपैकी नरम झालाय। आता आपण टाकूया त्याच्यावरती आलं लसूणची पेस्ट। मी ही नेहमी कांद्यावरतीच टाकते, जर डायरेक्ट तेलावरती टाकली ना तर मग ती थोडी जळते। अर्धा ते 1 मिनिट थोडंसं परतून घेऊया। आता टाकते मी टोमॅटो। थोडं 1 ते 1.5 मिनिट मी जरा वाफेवरती शिजवून घेते। कांदा टोमॅटो दोन्ही छान मस्त नरम झाले। आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करूया। काश्मीरी मिर्च, मालवणी मसाला, हळद, गरम मसाला, मी थोडे प्रमाणातच टाकले, कारण जेव्हा मी मॅरिनेट केले त्याच्यामध्ये पण मसाले ॲड केलेले आहेत। सगळे मसाले चांगले एकजीव झाले। आता आपण याच्यामध्ये ॲड करूया कोळंबी।
तर आता 1 ते 2 मिनटं वाफ काढून घेऊया. पाणी सुटलंय त्याला, त्याच्यामध्ये काय पाणी टाकायचं नाही आहे. जे आगळचं पाणी होतं मॅरिनेट केलेलं तेच टाकलं होतं मी. हे झाकण ठेवल्यामुळे पाणी सुटले आणि ते कोळंबी शिजायला फारसा वेळ लागत नाही. तर आपण याच्यामध्ये ॲड करूया मीठ. मीठ पण प्रमाणात टाका, कारण मी मॅरिनेट करताना पण टाकलं होतं. थोडंच टाकते कारण कोळंबीची क्वांटिटी कमी आहे. पुन्हा 2 ते 4 मिनटं मी झाकण ठेवते. आपला कोळंबी मसाला रेडी आहे. कोळंबी मसाला रेडी आहे. तर याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता. चला आपण सर्व करूया. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या परीज लाईफ चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.